मराठा आंदोलनाच्या आजच्या 5व्या दिवसामध्ये मुंबई पूर्णपणे जाम झालेली आहे। काल मुंबई हायकोर्टाने जो निर्णय दिला आणि जो आदेश दिला त्या आदेशानंतर मात्र मुंबईमधली वाहनांची संख्या कमी करण्यात आली। जिथे पार्किंग मिळते तिथे मराठा आंदोलकांची वाहनं पार्क करण्यात आली। मात्र मुंबई पूर्णपणे जाम झालेली आहे। आता परिस्थिती जर आपण पाहिली तर नवी मुंबईची, मी आता नवी मुंबईमध्ये आणि ह्या नवी मुंबईतूनच सगळी वाहनं मुंबईच्या दिशेने जात आहेत। मात्र आता ही सर्व वाहनं जी मुंबईत जाणार आहेत ती थांबवण्यात येत आहेत आणि नवी मुंबईतून ती पुन्हा नवी मुंबई किंवा खारघर पनवेल या भागामध्ये पाठवण्यात येत आहेत। नवी मुंबई आता मुंबईच्या पाठोपाठ नवी मुंबई आता जाम व्हायला लागली। आपण बघू शकता माझ्या मागची परिस्थिती ही आहे नवी मुंबईमधला वाशी जो आहे परिसर, जिथे सिडको एक्झिबिशन आहे, जिथे मोठ्या प्रमाणात हजारोच्या संख्येने मराठा आंदोलक इथे राहिलेले आहेत। त्यांच्या वाहनं ही संपूर्ण या शहरामध्ये पार्क करण्यात आलेत। नवी मुंबईमधलं जर आपण पाहिलं गेलं असेल तर सिडको एक्झिबिशन असेल, FMCच्या बाजारपेठा असतील, आणखीन सर्व मैदानं असतील, त्याचबरोबर खारघर असेल, पनवेल असेल, या सर्व भागांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहनांची पार्किंग करण्यात आलेली आहे। आणि आता परिस्थिती अशी झालेली आहे की नवी मुंबईमधली क्षमता ही पूर्णपणे संपलेली आहे आणि त्याचबरोबर खारघर पनवेल या महानगरपालिकेच्या हद्दीमधली देखील पार्किंगची समस्या आता पूर्णपणे भेडसावू लागलेली आहे। कारण आता गाड्या पार्क करायला या नवी मुंबईमध्ये शहरामध्ये देखील नाही आहे। आणि पोलीस असतील नवी मुंबई, त्याचबरोबर मराठा आंदोलकांचे समन्वयक असतील, संयोजक असतील, हे नियोजन करतायत। मात्र ते देखील त्या अडचणीमध्ये आले आहेत, कारण त्यांच्यासमोर प्रश्न निर्माण झाला, तो म्हणजे वाहन पार्किंग कुठे करायचे। आपल्यासोबत विनोद पोखरकर जे समन्वयक आहेत, काय सांगाल? सध्या समस्या मोठी आहे, मुंबई जाम झाली आहे, आता नवी मुंबई पण जाम व्हायला लागलेली आहे। निश्चितपणे काल कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार मुंबईतल्या गाड्या नवी मुंबईत काढून टाकलेल्या आहेत आणि नवी मुंबईच्या गाड्या पाठवल्या, त्या गाड्या नेमक्या पार्किंग कुठे करायच्या आहेत याबाबत शासनाने कुठल्याही प्रकारचं, महानगरपालिकेने कुठल्याही प्रकारची व्यवस्था केलेली नाही। या गाड्या नेमका कुठे पार्क होणार आहेत आणि त्या ठिकाणी तुम्ही नेमक्या काय नागरी सुविधा पुरवणार आहेत याबाबत अजून कुठल्याही प्रकारचा निर्णय या ठिकाणी स्थानिक महानगरपालिका जी आहे, मग ते काल असं बोललं गेलं की खारघर आणि विमानतळाच्या परिसरामध्ये हे करणार आहोत, तर PMC संदर्भामध्ये असे काही अजून आमच्यापर्यंत असे काही आदेश आलेले नाहीत। कदाचित आमच्या जे पनवेलमधले आमचे बांधव आहेत, जे समन्वयक आहेत, त्यांच्यापर्यंत ते पोचले असावेत। परंतु या ज्या गाड्या आहेत या गाड्या कुठेतरी या नवी मुंबईमध्ये फार मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती आहे आणि ही परिस्थिती आमच्या हाताबाहेर चाललेली आहे। आज संध्याकाळपर्यंत जर समजा याबाबत काही ठोस उपाययोजना जर सरकारने केल्या नाहीत, प्रशासनाने केल्या नाहीत, तर निश्चितपणे आम्हाला प्रशासनासमोर आणि सरकारसमोर स्वतःला सरेंडर व्हावं लागेल। कारण गेले 8 दिवस आम्ही इथे या आंदोलकांची व्यवस्थितपणे काळजी घेतो आहे। 40-45 हजार बांधव इथे येत आहेत, त्यांना आम्हाला जेवण पुरवतो, त्यांना सगळ्या सुविधा देतो आहे। महानगरपालिकेने आम्हाला त्या ठिकाणी पाणी पुरवलं, टॉयलेट्स पुरवले, स्वच्छता चांगली केली। पण जर समजा तुम्ही 30-40 हजार लोकांचं केलेलं जे नियोजन आहे ते जर तुमचं अचानक लाख, 1.5 लाख, 2 लाखावर जर गेलं तर हे इथं अपुरं पडेल। आणि मुंबई जाम झाली म्हणून यांनी जर आम्हाला त्यांना जर नवी मुंबईत पाठवलं असेल तर आज नवी मुंबई जाम झालेली आहे। तुम्हाला सरकारला यावर, प्रशासनाला यावर तोडगा काढावा लागेल। नवी मुंबई आम्ही जाम होऊ देणार नाही। सरकारने या पद्धतीने याच्यावर काय नेमकं आम्हाला त्या ठिकाणी जागा देणार आहेत हे सरकारने आणि महानगरपालिका प्रशासनाने त्या ठिकाणी सांगावं। त्यानुसार त्यांनी सांगावं की इथे आम्ही देणार आहोत, तिथे नागरिक सुविधा पुरवणार, त्या पद्धतीचे संदेश आम्ही या आमच्या आंदोलकांना देऊ आणि त्या पद्धतीने त्या गाड्या त्या ठिकाणी पार्किंगसाठी आम्ही पाठवू। एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे मुंबई FMC बाजारपेठ। या बाजारपेठेमधून राज्यातून, परराज्यातून मोठ्या प्रमाणात शेतमाल इकडे येत असतो, अन्नधान्य येत असतो। आज त्या 5ही बाजारपेठा पूर्णपणे जाम झालेल्या आहेत, पार्किंग आहे। अशी जर परिस्थिती उद्भवली तर हा भाजीपाला नवी मुंबईपर्यंत पोहोचू शकणार नाही आहेत। नाही, निश्चितपणे तुम्हाला मी सांगतो, मागच्या वेळी जे आंदोलन झालं 2024ला 26 जानेवारी 2024, त्यावेळी APMC मार्केटमध्ये पूर्ण व्यवस्था 2 दिवसाची केली होती। यावेळी आम्ही काय केलं की कांदा बटाटा मार्केट घेतलं होतं। त्यानंतर जसं आम्हाला असं वाटलं की इकडे लाखोंच्या संख्येने इकडे मराठा बांधव नवी मुंबईत येत आहेत, तर आम्ही नवी मुंबईत काही वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही त्यांची सोय केली। त्यापैकी सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये आम्ही एक साधारणतः 40-45 हजार बांधव राहू शकतील। त्यांचं खाण्याचं नियोजन, पाण्याचं नियोजन, टॉयलेटची व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी करू शकू, अशा पद्धतीने व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी केली। पण काल जो कोर्टाने निर्देश दिला त्या पद्धतीने सरकार ज्या पद्धतीने पोलीस प्रशासन या गाड्या या नवी मुंबईत पाठवत आहेत, त्यामुळे सगळ्या गाड्या जिथे दिसतील त्या ठिकाणी या गाड्या पार्क होत आहेत आणि त्यामुळे नवी मुंबई जाम होते। इथे आम्हाला स्थानिक नागरिकांना याचा आम्हाला त्रास होतो। आम्ही इथले स्थानिक आयोजक जरी असलो तरी पण निश्चितपणे सरकार या ठिकाणी
अतिशय संशयास्पद भूमिका घेत आहे. त्यामुळे याचा त्रास, याचा फटका या ठिकाणी आम्हाला बसतोय. त्यामुळे नवी मुंबई आम्ही जाम होऊ देणार नाही. सरकारने आणि प्रशासनाने आज संध्याकाळपर्यंत आम्हाला सांगावं, नाही तर आज आम्ही इथं स्वतःला सरकारसमोर आणि प्रशासनावर सरेंडर करणार आहोत. आम्ही आता यापुढे काही करू शकत नाही. आलेल्या आंदोलकाची सगळी व्यवस्था हे करण्याचं काम तुमचं आहे, हे तुम्ही करा. पार्किंग कशी करायची, खायचं कसं, राहायचं कसं, पाणी कसं द्यायचं, टॉयलेट कसं पुरवायचं, हे सगळं तुम्ही बघा. आम्ही आज संध्याकाळी आमचं जे काय वाडा बिस्तारा करून आम्ही घरी जाऊ आणि आम्ही शांतपणे झोपू. आपण पाहिलं की एकंदर परिस्थिती अशी बिकट झालेली आहे की आता मुंबईमधली दक्षिण मध्य मुंबईमधला भाग जो असेल त्या भागामधली जरी वाहतूक सुरळीत झाली असेल तरी ही वाहनं सगळी नवी मुंबईत आल्यामुळे आता नवी मुंबई पूर्णपणे जाम झालेली आहे. आणखीन येत्या 1-2 दिवसामध्ये जर हीच परिस्थिती राहिली तर नवी मुंबईमध्ये देखील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि वाहनं या शहरामध्ये प्रवेश करणं मुश्किल होणार आहे. विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई.